आज आपण बीडीएस मधला दुसरा घटक वर्गीकरण बुद्धिमत्तेतला शिकणार आहोत. बुद्धिमत्तेतला काय काय कोणता घटक आहे? वर्गीकरण. साधा सोपा आहे. यामध्ये काय करतात तुम्हाला अगोदर पण झालंय, पण बीडीएसच्या अनुषंगाने आपण ते बघणार आहोत. 4 घटक दिलेले असतात, 4 पर्याय, 1 2 3 4, आणि त्यातले 3 घटक समान असतात, समान गुणधर्माचे असतात, आणि चौथा घटक वेगळा असतो. तो फक्त ओळखायचा आहे. मग तुम्हाला धान्यांची नावं दिली असतील, कडधान्यांची नावं दिली असतील, संख्या दिल्या असतील, त्यामध्ये मूळ संख्या असतील, समसंख्या असतील, किंवा विषम संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, किंवा वेगवेगळे घटक भूगोलातले पृथ्वी चंद्र अशा प्रकारचे घटक देतात. त्यामधला वेगळा ओळखा. महिने असतात, मराठी महिने, इंग्रजी महिने. एका मराठी महिन्यामध्ये कसं असणार? 3 मराठी महिने आणि 1 इंग्रजी महिना, किंवा 3 इंग्रजी महिने 1 मराठी महिना, किंवा इंग्रजी महिन्यामध्ये 30 दिवसाचे दिवस, 28 दिवसाचे दिवस, 31 दिवसाचे दिवस, अशा प्रकारचे दिवस वेगवेगळे. मग आपण त्यातले प्रत्येक पॉइंट मधलं एक एक उदाहरण आपण बघणार आहोत. पहिलं उदाहरण बघा, चंपा, जास्वंद, गुलाब आणि आंबा. यातलं वेगळं काय असू शकतं? आंबा. कारण हे काय? चंपा, जास्वंद, गुलाब फुल आहे. वेगळं काय आहे? मग आंबा हा वेगळा घटक आहे. आता बघा, 42, 56, 82, 84. काय? सगळे तर समसंख्याच आहेत, बरोबर? मग समसंख्या विषम संख्येचा प्रश्न नाही. मग काय असू शकतं? हा बघा, 6 7 42, 8 7 56, 12 7 84. म्हणजे 7 ने सगळ्या 3 ला भाग जातो, याला 7 ने भाग जात नाही 82 ला. बघा, त्याला 7 42, 7 8 56, 7 1 7 आणि 7 2 14. म्हणजे 84 ला 7 ने भाग जातो, 82 ला भाग जात नाही. मग पर्याय वेगळा कोणता? म्हणजे एखाद्या अंकाने एखाद्या संख्येला भाग जात असेल, मग असे 3 जाणाऱ्या संख्या भाग जाणाऱ्या संख्या असतात, आणि एक भाग न जाणारी संख्या असते, ती ओळखायची. त्याच्यानंतर 303, 505, 606, 707. यामध्ये वेगळं काय असू शकतं? बघा, समविषम बघायचं अगोदर सगळ्यात. हे विषम आहे, हे विषम आहे, हे विषम आहे, हे काय आहे? सम आहे. म्हणजे वेगळा पर्याय कोणता? म्हणजे समविषमचा पॉइंट आहे. आता इथे बघा, जून, फेब्रुवारी, सप्टेंबर, नोव्हेंबर. मग दिवस मोजायचे. हे सगळे 4 इंग्रजी महिने आहेत. मग काय करायचे? जूनचे 30 दिवस असतात, सप्टेंबरचे 30 दिवस असतात, नोव्हेंबरचे 30 दिवस असतात, फेब्रुवारीचे किती? 28 किंवा 29 असतात. मग पर्याय वेगळा काय असू शकतो? 2. म्हणजे आता इथं कदाचित काय करणार? 31 चा देणार आणि बाकीचे 31 चे महिने देणार, किंवा एक मराठी महिना देणार आणि बाकीचे इंग्रजी महिने देणार, किंवा एक इंग्रजी महिना देणार आणि बाकीचे मराठी महिने असू शकतात. म्हणजे हा महिन्यांचा प्रश्न आहे. आता बघा, टोपी, बूट, छत्री, शर्ट, हे काय आहे? सगळे काय आहेत? आपण वापरणाऱ्या वस्तू आहेत. पण छत्री ही गोष्ट कशी आहे? पावसाळ्यात वापरतो. टोपी, बूट, शर्ट हे आपण अंगात परिधान करतो. मग वेगळा घटक कोणता ह्यात असणार आहे? छत्री. पृथ्वी, गुरु, शनी, चंद्र. आता आपले ग्रह किती आहेत? 8 आहेत. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. बघा, मग पृथ्वी आहे, गुरु आहे, शनी आहे, चंद्र काय आहे? उपग्रह आहे. काय आहे? उपग्रह आहे. मग वेगळा घटक कोणता? चंद्र. आता 54, 36, 24, 12. बघा, काय असू शकते यामध्ये वेगळं? काय असू शकतं? 6 ह्याला पण 6 ला भाग जातो, ह्याला पण 6 ला भाग जातो, ह्याला पण 6 ला भाग जातो, ह्याला पण 6 ला भाग जातो. काय वेगळं असेल? 6 ला जात असेल तर 3 ला जाणारच आहे, कसोटी आहे की नाही? मग ह्याला 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 ला 54 ला भाग जात नाही. मग यातला घटक कोणता आहे? वेगळा 54. 18 19 20 21 काय असू शकते यामध्ये? समसंख्या,
1 2 2 सम आहेत 2 विषम आहेत. मग विषम संख्या 2 विषम आहेत 2 सम आहेत. बघा मूळ संख्येचा प्रश्न आहे. 18 मूळ संख्या आहे का? 20 आहे का? 21 आहे का? या तिघांना भाग जाऊ शकतो कोणत्याही 2 किंवा 3 न. त्याला भाग जाऊ शकत नाही. ही संख्या मूळ आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. 25 33 81 49 यामध्ये वेगळं काय असू शकतं? 5 5 25 9 9 81 7 7 49 3 3 33 होते का? नाही हे नाही. म्हणजे त्याच संख्येला गुणल्यानंतर जे उत्तर येतं ते 3 समान पर्यायामध्ये आहे आणि एका पर्यायामध्ये त्याच संख्येला गुणलेला पर्याय नाही. हे बघा 5 5 25 9 9 81 7 7 49 11 3 33 वेगळा आहे पर्याय. मटकी गहू ज्वारी बाजरी काय वेगळं असू शकते? मटकी का? कारण हे कडधान्य आहे आणि बाकीचे काय आहेत? तृणधान्य आहेत. काय आहेत? तृणधान्य आहे. म्हणजे वर्गीकरणामध्ये काय 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 असू शकतं? संख्यांच्या बाबतीत समसंख्या विषम संख्या मूळ संख्या किंवा एखाद्या संख्येने भाग जात असलेली संख्या किंवा त्याच संख्येला गुणल्यानंतर येणारे उत्तर किंवा वेगवेगळ्या घटकामध्ये तुमच्या शरीराचे अवयव असतील. मग अवयवामध्ये आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारे अवयव आणि बाहेरचे असणारे अवयव दिसणारे अवयव आहे का नाही. किंवा ग्रहांमध्ये ग्रह आणि चंद्र यातला उपग्रह यामधला फरक असेल. महिन्यांमधला एक प्रश्न असू शकतो. महिन्यामध्ये इंग्रजी महिने मराठी महिने त्यामध्ये 30 दिवसाचे महिने 28 दिवसाचा महिना किंवा 31 दिवसाचा महिना आहे का नाही. अशा पद्धतीने हे घटक आपण आज पाहिलेले आहे. काल आपण पाहिलं होतं सूचना पालन. आज आपण बघितलंय वर्गीकरण. अगोदर एक बघितलाय सहसंबंध. 9 घटक आहेत बीडीएस ला. त्यापैकी 3 घटक आपण पाहिलेत. 3 घटक तुम्ही हे घरी पहा. 2 वेळा 3 वेळा पहा. मग स्वाध्याय सोडवायला घ्यायचा. अगोदर स्वाध्याय सोडवायचा नाही. 2 3 वेळा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मग लक्षात येईल तुम्हाला काय करायचं आहे. लक्षात आलं?